हाय फ्रेंड्स, प्रेरणाज होममेड रेसिपीमध्ये आज आपण थंडगार आणि पौष्टिक अशी नाचणीची आंबील कशी बनवायची ते बघणार आहे. आता नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतात, त्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच नाचणीमध्ये आयर्न सुद्धा आहे, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास सुद्धा मदत होते. तसेच शरीरातली उष्णता सुद्धा कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये 1 ग्लास तरी नाचणीचं आंबील करून प्यायचं. चला तर मग हे कसं बनवायचं ते बघणार आहे. तर इथं मी 1 वाटी घेतली आणि त्याच्यामध्ये मी 4 चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे नाचणीचं आंबील बनवताना नाचणीचं पीठ हे अर्धा ते 1 तास आपण हे भिजत ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालून आपण हे असं हे भिजवून ठेवणार आहोत. थोडंसं अजून घट्ट आहे, त्यामुळे मी थोडं अजून पाणी घालून घेणार आहे याच्यामध्ये. आणि हे अशा प्रकारे आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे. अर्धा ते 1 तास आपल्याला भिजवून ठेवायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये गाठी वगैरे होत नाही. तर हे आता आपण अर्धा तास असंच ठेवून देणार आहोत झाकून. आणि इथं मी एक छोटंसं डिचकी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 2 मोठे चमचे असे दही घेतलेलं आहे. आणि याचं आता मी ताक बनवणार आहे. 1 ग्लास ह्याच्यामध्ये मी पाणी घालून घेणार आहे. आणि असं रवीने छान असं घुसळून घ्यायचं आहे. आणि ताक बनवायला आता उशीर लागत नाही आपल्याला, पटकन होतं ते बनवून. असं 2 ते 3 मिनिटं आपण चांगलं असं हे घुसळून घ्यायचंय. तर इथं हे आपलं ताक तयार झालेलं आहे. आणि नाचणीच्या आंबीलला अशी छान अशी टेस्ट येण्यासाठी आता आपण त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर इथे मी 3-4 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेले. आता इथं जिरे पावडर सुद्धा वापरलं तरी पण चालेल. आता हे चांगलं असं आपण ठेचून घेणार आहे. एकदम पेस्ट करायची नाही बारीक, थोडंसं असं जाडसर असं आपल्याला हे पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथं हे आपलं तयार झालेलं आहे पेस्ट. आता एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवणार आहे. इथं मी 3 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. आणि हे उकळून घ्यायचं आहे पाणी आपल्याला. थोडंसं आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. आता इथं पाण्याला चांगली अशी उकळी आलेली आहे. आता आपण जे भिजवलेलं पीठ आहे ना नाचणीचं, ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. त्याच्या अगोदर व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय. आणि थोडं थोडं करून आपण त्याच्यामध्ये हे घालून असं पळीने हलवून घेणार आहोत. आणि 10 ते 15 मिनिटं आपण मंद आचेवर हे शिजवून घेणार आहोत. आणि याची घट्टसर अशी पेस्ट तयार झाली की मग आपण गॅस बंद करून घेणार आहोत. हे इथं नाचणीची पेस्ट अशी घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचंय. आणि थोडंसं असं घट्ट झालं ना की गॅस बंद करून आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. आता या नाचणीच्या आंबीला थोडीशी अशी टेस्ट येण्यासाठी आपण त्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं ना, ते आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही सुरुवातीलाच पाणी उकळताना तेव्हा सुद्धा हे घालून घेतलं तरी पण चालतंय. आता हे यामध्ये घालून आपण आता चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मिश्रण आता घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे असं हलवत राहायचंय. तर ते हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचंय. आणि 10 ते 15 मिनिटं लागतात आपल्याला हे मिश्रण हे शिजायला. तर इथं आपले हे मिश्रण असं घट्टसर व्हायला लागलेलं आहे थोडं थोडं. तुम्ही बघू शकता छान असं हे घट्ट झालेलं आहे. आता हे आपण गॅसवरनं उतरून थोडा वेळ हे थंड करत ठेवणार आहोत.
मग थोडंसं असं पळीने हलवून घ्यायचंय आणि हे आता आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत थोडा वेळ. आता इथं थंड झालेलं आहे. एका बाउलमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. आणि आता त्यामध्ये आपण जे ताक बनवून घेतलेलं आहे ना, ते ताक यामध्ये आपण आता घालून घेणार आहोत. आणि व्यवस्थित असं पळीने असं हलवून घ्यायचं. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये ताक. आता उन्हाळ्यामध्ये सर्रास आपल्याला घाम वगैरे येतो. त्यामुळे अशक्तपणा येतो किंवा डिहायड्रेशन वगैरे होतं. तर अशा वेळेला ना उन्हाळ्यामध्ये 1 ग्लास तरी ही आंबील करून प्यायची. म्हणजे आपल्या शरीराला पूर्ण अशी एनर्जी वगैरे मिळते त्याच्यापासून. आता नाचणीचे खूप असे फायदे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हे सर्रास अशी नाचणीची आंबील वगैरे करून प्या किंवा लहान मुलांना सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. तर इथे ही आपली नाचणीची आंबील पिण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सोबतचं बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका. म्हणजे माझ्या नवीन-नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.